MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी नाथा सावंत. माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजितआबा पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं टेंभुर्णीतील सर्व पक्षीय आणि अभिजित पाटील यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते आणि या जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं आहे. खरं तर एक झाड लावलंच पाहिजे, झाडे लावा झाडे जगवा हा सुंदर संदेश दिला जातो आहे. खरं तर झाड हे उन्हाळ्यामध्ये आपल्या अंगावरती ऊन घेतं आणि आपल्याला फक्त गारवा देत असतं, आपण त्या झाडाखाली बसत असतो. खरं असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे. माजी सरपंच प्रमोदजी कुडे साहेब आहेत, काय सांगाल की आज अभिजितआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात येते? आज या ठिकाणी माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अभिजितआबा यांच्या वाढदिनानिमित्त आज या ठिकाणी टेंभुर्णी शहरामध्ये जे जनता विद्यालय असेल, आपल्या आश्रमशाळा असेल, अशा शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. आणि सदरची जी आपण झाडं लावतोय ती फळाची झाडं लावतोय. आपण बघतो अनेकांचे वाढदिवस होते, फ्लेक्स लावले जातात. एक समाज उपयोगी काम म्हणून आबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला जे समाज उपयोगी कामं करता येत असतील, वही वाटप असेल, विद्यार्थ्यांना मदत असेल किंवा वृक्षारोपण असेल, अशा विविध प्रकारची कामं तुम्ही या ठिकाणी करा. त्याचाच प्रत्यय म्हणून आज आम्ही असेल सगळेच आबावरती प्रेम करणारे कार्यकर्ते असतील या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत. डॉक्टर साहेब, काय सांगाल की आपण पण या वृक्षारोपणमध्ये सहभागी झालेला काय संदेश द्याल की झाडे लावा? खरं तर ऑक्सिजनची माणसाला गरज आहे आणि झाडे लावली तर ऑक्सिजन मिळतं आणि कोरोना काळामध्ये आपल्याला ते अनुभव मिळालं, कृत्रिम ऑक्सिजन घ्यावा लागला. अगदी बरोबर आहे. माढा विधानसभेचे माननीय आमदार अभिजितजी पाटील यांना मी आधी शुभेच्छा देतो माझ्या स्वतःच्या वतीने आणि सर्व टेंभुर्णीच्या जमलेल्या नागरिकांच्या वतीने. आबांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे कुठलाही वायफळ खर्च न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावे असा त्यांचा एक सूचना होत्या. त्यानुसार आज टेंभुर्णीकरांनी आम्ही सर्व मित्रमंडळींनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. याच्यामध्ये जसं सरपंचांनी सांगितलं तसं फळझाडं आहेत आणि यांचं आयुष्य भरपूर आहे आणि हे भरपूर सावली देतात, ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त गरज आहे वृक्षारोपणाची, कारण प्रदूषण आणि पर्यावरणामध्ये जे काही आता ऑक्सिजनची मात्रा कमी होत चालली आहे त्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे, म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला. एकंदरीतच आपल्या माध्यमातून आणि सर्व आबांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्या वतीनं एक स्तुत्य झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे नेते अभिजितआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज टेंभुर्णीकरांच्या वतीनं सर्वच पक्षीय आणि नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी जनता विद्यालय आणि आश्रमशाळेवरती या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर आबांचं नेहमीच समाज उपयोगी जे उपक्रम असतात हे घेण्याची धडपड त्यांची कायमच असते आणि आज त्यांच्या संकल्पनेतून आम्ही आज या ठिकाणी जनता विद्यालय ठिकाणी वृक्षारोपण करतो आहे. खरं तर आपण बघितलं आत्ताच तुम्ही म्हणला की कोविडच्या काळात ऑक्सिजनची खूप गरज होती आणि ते आज आम्ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि आपण बघतो की झाडं कार्बन डायऑक्साईड घेऊन आपल्याला शुद्ध ऑक्सिजन त्या ठिकाणी देत असतात आणि त्याच उद्देशानं आम्ही टेंभुर्णीमध्ये आज जनता विद्यालयामध्ये फळांची झाडं त्या ठिकाणी चिंचा असेल, जांभळ असेल, कवटाची झाडं असे एक औषध उपचार आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली झाडं या ठिकाणी लावण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही झाडं लावून त्या ठिकाणी आबांना शुभेच्छा टेंभुर्णीकरांच्या वतीने देतो आहे. तर अशा पद्धतीनं सध्या जर पाहिलं तर खरं तर झाडाची गरज काय आहे. एकीकडे वृक्षतोड केली जाते, कॉन्क्रीटचे जंगलं वाढले जातात, परंतु खेडेगावामध्ये किंवा आपल्या भागामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं झाडे लावले जातात. माढा विधानसभेचे आमदार अभिजितआबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावी महाविकास आघाडीच्या वतीनं व सर्व अभिजितआबा मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तर हा जो कार्यक्रम आहे अतिशय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबवलेला स्तुत्य उपक्रम आहे, जे काळाची गरज ओळखून केलेला, ज्याच्या पुढच्या 20-25 वर्षाचा विचार आत्ता केलेला म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि झाडांमधून पर्यावरणाचा समतोल ऑक्सिजन तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर या जनता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये टेंभुर्णीच्या वृक्षारोपण होत असताना फळाची झाडं आहेत, त्यामुळे फळंही मिळणार आहेत. तर ऑक्सिजन व फळं अशा पद्धतीची झाडं लावण्यात अभिजितआबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावत आहेत आणि मी माढा तालुका शिवसेनेच्या वतीनं अभिजितआबांना वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देतो. केमिकलमुळे साईड इफेक्ट होतात, परंतु असे जर नॅचरल फळं जर लावले त्याचे फळं पण चांगले गोड असतील आणि आपल्याला शरीरावरही कोणताही त्याचा अपायकारक ठरणार नाही, त्या दृष्टिकोनातून फळझाडं या ठिकाणी लावले नाही. मी कॅमेरामन नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.